श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर आजचा विषय आपला आहे की भाद्रपद महिना येतोय आपला. भाद्रपद महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी पूजा असेल किंवा आपल्याला काय म्हणजे तर्पण वगैरे करायचे असतील तर ते आहे पित्रांचं. सगळ्यात महत्वाची जी पूजा असते ती असते पित्रांची. देवापेक्षाही आधी आणि आपल्या स्वामी महाराजांपेक्षाही आधी ज्यांना महत्व दिलं गेलेलं आहे ते आहे पित्तर. कारण पित्तर जर असतात आपले, ते तृप्त झाले, ते संतुष्ट झाले तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये अडथळा येत नाही. मग तुम्ही हे बघा, कितीही पूजा करा, कितीही महाराजांचे पारायण करा किंवा गुरुचरित्र कुठलेही पारायण करत राहा तुम्ही, बऱ्याचशा गोष्टींचे पारायण केले आणि तरीही तुमचे प्रश्न सुटत नसतील तर आपल्याला समजून जायचंय की आपल्याला पितृदोष असतो. म्हणजे आपले पितृदोष म्हणजे काय? मुळातच की पित्र संतुष्ट नाहीये हे असतं, म्हणजेच तो पितृदोष असतो. आणि मेन म्हणजे आपल्याकडून अपेक्षा असते पित्रांना, म्हणूनच मग आपल्याला ते काही ना काही म्हणजे अडथळे आणत असतात की त्यांना काहीतरी हवं असतं आपल्याकडून. आणि बोललं जातं, आपले जुने लोकही बोलायचे बघा की पित्तर हे वासाचे भुकेले असतात, म्हणून फक्त त्यांना वास म्हणजे हवा असतो. पितृ जो आपला असतो, जो पंधरवाडा बोलला जातो पित्रांचा, त्याच्यामध्ये आपल्याला आगारी वगैरे टाकतात, तर्पण वगैरे केलं जातं, त्याचेच वासाचे भुकेले असतात असं बोललं जातं. 12ही महिने आपण पित्रांची सेवा करत असतो. तसं तर धरलं आपलं स्वामी सेवेत जे सेवेकरी दादा किंवा आपण स्वामी सेवेकरीत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रोजच्या रोज पितृसेवा जर आपण केली, दिलेलंच आहे की पितृसेवा करायची, खूप पटीने लाभ मिळत असतं. पण आपल्याला नाही जमत किंवा नाही शक्य, धावपळीचं जीवन आहे, त्यामुळे हा जो पंधरवाडा असतो भाद्रपद महिन्यातला कृष्ण पक्ष जो असतो तो असतो, त्याच्यामध्ये आपल्याला पित्रांची सेवा करायची असते. ह्या 15 दिवसामध्ये आपल्याला विधी असते, एक तिथी असते दिलेली, जिवंत तिथी जी असते त्या तिथीनुसार आपल्याला पूजा करायची असते. हे लक्षात घ्या. सगळ्यात आधी जी तिथी आपले आई वडील वारलेले असतील त्या तिथीच्या पहिल्या दिवशी म्हणजे जिवंतपणीचा जो वार असतो त्या तिथीला आपण आपला पित्तर पूजायचा असतो. म्हणजे पान पूजा, नाहीतर एखाद्याला जेवायला सांगितलं तरीही चालेल. तर ह्या वर्षी आपला पितृ जो आहे पंधरवाडा जो आहे तो आलेला आहे 29 तारखेला, 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत आहे. म्हणजे 14 ऑक्टोबरला सर्व पित्री अमावस्या येते आपली. तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे, हे लक्षात घ्या. मी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल तुम्हाला की आपल्याला म्हणजे पितृदोष कसा असतो, काय असतो किंवा कसा ओळखावा तेच बोलते मी तुम्हाला. की सगळं आपण करून थकलेलो येत आणि तरीही आपले कामे मार्गी लागत नाही किंवा लग्न जमतंय म्हणजे जवळ येतं आणि लग्न मोडून जातंय किंवा मग यश मिळत नाही, तुम्ही कष्ट खूप करताय तुम्हाला यश मिळत नाही, अशा गोष्टी जेव्हा घडत असतात ना, म्हणजे ते बोलतात ना, तोंडाशी आलेला घास पण आपला कोणी हिसकावून घेतो, त्याप्रमाणे जर घडत असेल तुमच्या सोबत तर नक्कीच समजायचं की आपल्याला पितृदोष आहे म्हणून. तर मी सगळ्यांना सांगेल की आपली पित्रांची सेवा ही केलीच गेली पाहिजे ह्या 15 दिवसात. तर पितृदोष आपल्याला तसं जर म्हणजे खूप काही माहिती असतं यामध्ये, पण मला जेवढं आहे ज्ञान तेवढं मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा इथे प्रयत्न करेल. पण सगळ्यात आधी महत्वाचं, आता मागे पण मी अक्षय तृतीया होती तेव्हा मी आमच्याकडे पितरांची सेवा केली जाते अक्षय तृतीयाला पण. तेव्हा एका दादा होते की ताई मला आठवत नाही, ते बोललेले होते की जिवंतपणी सेवा सगळ्यात उत्तम जे आहे. मी बोलते तुम्हाला की जिवंतपणी सेवा ही केलीच जायला पाहिजे आपल्याकडून. ती खरी गोष्ट आहे ते बोललेले की पित्तर कशाला पुजतात की जिवंतपणी, पण तसं नसतं. कारण सगळेच पित्र बोलतो आपण, पित्रांची एक अपेक्षा असते, मेल्यानंतर पण त्यांच्या काहीतरी अपेक्षा राहून जातात. किंवा समजा एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये जातं, सगळेच काही तृप्त होऊन नाही जातात जमिनीवर पृथ्वीवर जन्म घेऊन, त्यामुळे कोणाचा ऍक्सिडेंट होतो, कोणाचं काहीतरी करून म्हणजे आत्महत्या, अशा गोष्टी घडत असतात. किंवा कोणी विहिरीत म्हणा, तलावात म्हणा, किंवा अशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी होत असतात. म्हणून ते आपल्याला प्रॉब्लेम येत असतात, कुठेतरी तृप्त नसतात, त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात, म्हणून अशी घटना घडत असतात. आणि सगळ्यात आधी मी सांगेल की जिवंतपणे आपले आई वडील जोपर्यंत असतात तोपर्यंत त्यांची सेवा करणं म्हणजे 4ही धाम करण्याच्या बरोबर आहे. म्हणून सगळ्यात आधी सांगेल की जिवंतपणे सगळ्यांनी सेवा करून घ्या. असं काही हे नाही की पितरांची सेवा आपल्याला करावी लागणार नाही. जरी आपण जिवंतपणे आई वडिलांची सेवा करत असतो, पण आपले आजी आजोबा जे गेलेले असतात तर त्यांची सेवा
आपण केली तर आपल्याला जास्त पटीने, जरी अडथळे येत नाही, व्यवस्थित आपलं सुरळीत चालू आहे, तरीही आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद लागत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून आपण त्यांचं जे असतं म्हणजे ह्या 15 दिवसामध्ये त्यांना अन्न जे असतं, अन्न तर आपण त्यांच्या नावाने बनवत असतो, पण आपण ते तर्पण द्यायचं. ते वासाचे भुकेले असतात आणि आगारी जी बोलतात ती टाकायला पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी आपली पितृची जी सेवा असते ती केली जाते, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की जर तुम्हाला समजा तिथी माहिती नाहीये की पितृ जे आहेत की कोणत्या तारखेला वारलेले आहेत किंवा कोणत्या तारखेला माझे आजी सासू वारले आहे की आजी सासू वारले आहे, ते माहिती नसतं बऱ्याचशांना. आता सासू सासऱ्यांचं ओके ठीक आहे, आपल्याला माहिती असतं, तर त्यांच्यासाठी आपण काय करायचंय की सर्व पितरी जी अमावस्या असेल, सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या नावाने घास टाकायचा असतो. म्हणजे आपल्याला सर्व पितरी अमावस्या जी असते त्या दिवशी आपल्याला, सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला त्यांच्या नावाने तर्पण द्यायचे, आघारी टाकायची की सर्व पितरी अमावस्येला पितृ तुम्हाला सद्गती लाभू द्या माझ्या पित्रांना, असं बोलून. मग त्याच्यामध्ये आपल्या 3-4 पिढ्या 7 पिढ्या येऊन जातात, कितीही पिढ्या असू द्यात, समज त्याच्यामध्ये येऊन जाईल. आणि हा मोठा हा पंधरवाडा जो आहे हा खूप म्हणजे पित्रांचा मानला जातो. त्यांच्यासाठी ते देवगण जे असतात ते पित्रांना पृथ्वीवर पाठवत असतात. हे बघा, पितृ आपण बोलतो मानव जो असतो, जरी आपला जरी देह आहे बघा, आपला देह असतो, आत्मा हा देह सोडून देतो, पण आत्मा मात्र हा तृप्त व्हायला पाहिजे कधी पण, हे लक्षात घ्या. मनुष्य तृप्त होणं नाही तर आत्मा तृप्त व्हायला पाहिजे कोणाचाही. आणि आत्मा तृप्त नाही झाला तर ते आपल्याला श्राप देत असतात किंवा त्यांचं मन कुठेतरी कोसत असतं आपल्याला, म्हणून या गोष्टी घडत असतात. म्हणून आत्म्याला तृप्त करणं खूप महत्वाचं असतं, त्याच्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. हे झालं की आपण मग आपल्याला जर तिथी माहिती नसेल तर आपण सर्व पितरी अमावस्याला मात्र आघारी टाकू शकतात. पान पुजायचं असेल पूजू शकतात, तर त्यांच्या नावाने कोणाला जीव घालायचे, दान धर्म, त्या गोष्टी मी सांगेल तुम्हाला पुढे की काय करू शकतो काय नाही. पण आज एवढं सांगेल की नक्कीच तुम्ही आपण म्हणजे पितृंचं जे माहिती आहे तुम्हाला ते मी सांगेल की करायची असते ना, आवश्यक आहे. स्वामी सेवा पण म्हणजे करायच्या आधी किंवा देवपूजा करायच्या आधी पण पितृंची सेवा करणं खूप महत्वाचं असतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे एक झालं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की समजा म्हणजे तुमची सून तुमच्या घरात सून असो, सासू असो, कोणीही असो, आपल्या घरात जर आयव म्हणजे काय सौभाग्यवती जी महिला जर मृत्यू पावलेली असेल, ठीक आहे, सौभाग्यवती बोलते मी, जर मृत्यू पावलेली असेल तर आयव नवमी बोलतात. नवमी येते बघा पित्रांची, आपल्या पितृपक्षामध्ये त्या नवमीला आयव नवमी बोलली जाते आणि त्या दिवशीच आपल्याला ते पान पुजायचं असतं, हे लक्षात घ्या. जर सौभाग्यवती एखादी आपली सून असो किंवा सासू असो, कुणीतरी सौभाग्यवती जर आजी सासू असो गेल्या असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला एक पान त्यांच्या नावाने पूजायचं असतं आयव नवमीच्या दिवशी. ठीक आहे, आणि समजा जर आपल्याकडे सासू सासरे वारले तर सासरे आणि सासू यांचं, आधी सासरे वारले तर नंतर सासू वारले तर त्यांचं सोबतच पान पूजायचं असतं, हे लक्षात आलं असेल तुमचं. तर या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आणि एका सोबत कसं म्हणजे की नवरा असतो तिथे बायको असते, हे लक्षात आलं असेल. त्यामुळे सासऱ्यांना आपण पान पुजतो तेव्हा सासूबाईही जेवायला येत असतात, म्हणून दोघींचं सारखंच पान पुजायचं असतं. म्हणजे पितृंची सेवा आपण जेव्हा करत असतो ना, 3-4 पिढ्या सोडून मी तुम्हाला सांगेल 7 पिढ्यांपर्यंत, तर आपण जी विधी करत असतो, आपल्याला जर मोठ्या विधी करायच्या असतील नारायण नागबली सारख्या, त्याही या काळामध्ये आपण करू शकतो. जेव्हा नारायण नागबली हा विधी केला जातो किंवा पितृंसाठी जे केलं जातं त्याच्यात अक्षरशः सांगितलं जातं की आपल्या 42 पिढ्यांचा उद्धार होत असतो आणि 42 पिढ्यांना तिथे शांती सद्गती लाभत असते असं सांगितलं गेलेलं आहे. तर जेवढी मला माहिती आहे तेवढं मी निश्चितच तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेन. जेवढं मला स्वतःचं मत होतं ते मी नक्कीच तुम्हाला आज सांगितलेलं इथे. तर सगळ्यांनी पित्रांची सेवा करा व्यवस्थित. पुढे आपले व्हिडिओ येत असतील त्याच्यात मी नक्कीच तुम्हाला माहिती शेअर करेल की पित्रांची सेवा कशी करायची, कसं काय पान पुजायचं किंवा काय करायचं ते नक्कीच मी तुम्हाला पुढे सांगेल. जशा माझ्या गावाकडे आणि बाकी म्हणजे काय आपल्या आधी आपली पद्धत बघायची. जरी आम्ही सांगतो म्हणजे समजा मी जरी सांगते किंवा अदरवाईज कोणीही व्हिडिओमध्ये सांगत असतील, पण नक्की सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमच्या गावी तुमच्या घरी फोन करा. सासूबाई असतील किंवा तुमच्या सासूबाई वारल्या असतील तर दुसऱ्या सासूबाई असतात बघा आपल्या
मोठी फॅमिली असते, जर मोठं कुटुंब असेल, मोठ्या लहान सासूबाई असतील, त्यांना विचारा आधी, त्यांना विचारा तुमच्याकडे कशी पद्धत आहे, त्या पद्धतीने आधी प्रयत्न करायचा आपण करायचा. त्याच्यानंतर मग जे आपल्याला माहिती मिळत असते नंतर ती फॉलो करायची असते तुम्हाला. हे लक्षात घ्या. सगळ्यात आधी आपण आपल्या खटल्यात म्हणजे आपल्या परंपरागत आपल्या कुटुंबामध्ये कोणतं चालू आहे पद्धत, ती आधी आपण करायची असते. हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे मी माझ्यावरून सांगते की माझ्या सासूबाई जे करतील तेच मी करेल, याच्या पुढे ती पद्धत आपण चालवायची. ही होती पितरांविषयी माहिती. किती ते कोणत्या कालावधीत आहेत, कसे पूजन करायची, त्याचं महत्व काय होतं, की का पूजले जातात पितर, त्याच्याविषयी माहिती. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.